सांगून टाकायलाच हवं। पण मग माझा अपघात कधी झाला, कुठे झाला? अपघात? माझा अपघात झाला ना, म्हणून हे लोक मला इथे घेऊन आले ना माझी काळजी घ्यायला। मला सांग ना, कधी झाला होता माझा अपघात? कुठल्या अपघाताबद्दल बोलते ही? रुद्र सर तर काहीच बोलले नाहीत। मला कळलं ते खोटं आहे का? पण असं खोटं कोण सांगेल हिला? अगं मला सांग ना, माझा अपघात कधी झाला होता? दाद्या, आपण जरा आज जाऊन बघूया काय? म्हणजे लय वेळ झाला आपण इथंच थांबलोय। नाही नको, आज त्यांचं काय बोलणं चालू आहे आपल्याला नाही माहित। उगाच आपण जायचो आणि गडबड व्हायची। ते बी खरं आहे म्हणा। दाद्या, गौरीची तिचा अपघात झाला होता का? अपघात? हो, तिच्या अपघाताबद्दल काहीच सांगितलं नाही तुम्ही मला। कुठला अपघात? गौरीजींना असा कुठलाही अपघात झालेला नाही। दाद्या, अरे या अपघाताची काय भानगड मध्येच? हे काय नवीन डोक्यात चालू आहे यांच्या? गौरीजींना असा कुठलाही अपघात झालेला नाहीये। मी बोलतो त्यांच्याशी। रुद्र सर, गौरीचे मामा मी फसवे निघालायचा तिला धक्का बसलाय, सावरतीये त्यातनं ती। त्यातवर आणखी लग्नाचं सांगितलं, आणखी त्रास होऊ शकतो तिला। ते काय तुम्ही म्हणाला ते पेन स्ट्रोक वगैरे होऊ शकतो। या गौरीला सगळं खरं कळलं तर गडबड होईल। कसली गडबड? गडबड राजन भाऊजी, ते मी असा विचार करत होते, गौरीची मैत्रीण आली आहे ना, तर सगळी गडबड होईल। नाही नाही, मी तेच विचारतोय, कसली गडबड? गौरीची परिस्थिती नाजूक आहे ना, तिला जर आठवण करून द्यायला गेलो तर तिची तब्येत बिघडेल। रुद्रने भावनेच्या भरात काही निर्णय घेतला असेल तर? पण आपल्याला समजतं ना, आपण त्याला वेळीच अडवायला हवं। मला गौरीची काळजी वाटते हो राजन भाऊजी। काही घोळ व्हायच्या आत आपण तिला। अपघाताचं कोणी सांगितलं? हा का भडकलाय? याचा अर्थ गौरीला काही सांगता आलं नाहीये। काय विचारतोय मी मिसेस पैठणकर? अपघाताचं कोणी सांगितलं?